विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम त्यामधील गणित पहा प्रकरण पहिलं चालू होतं. त्यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह आपला एक चालू आहे. तर त्यामधील प्रश्न क्रमांक 4 आपला चालू होता. तर प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय पहा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. तर निश्चयकांच्या किमती होत्या ते इथं थोडंसं नाव चुकलं आहे. आपला प्रश्न काय किमती काढा म्हणून आहे. ठीक आहे, किमती काढा. ठीक आहे, तर आपण काय करणार, निश्चयकाची किंमत काढणार आहोत. ठीक आहे, निश्चयकाची किंमत काढत असताना आपण काय करणार, आता इथे तुम्हाला माहिती आहे निश्चयक कसा सोडवायचा हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, आपण फॉर्म्युले पण पाहिलेले आहेत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या निश्चयका कशा काढायचे आपल्याला तुम्हाला लिंक देईल, तर पाहून घ्या. तर पहिले पहा, यांचा तिरपा गुणाकार करून घ्या. तर काय करशाल पहा बरं, 4 गुणिला 7 4 गुणिला 7 वजा पुन्हा काय सांगशाल 2 गुणिला 3 2 गुणिला 3. तर काय व्हायला पहा 4 7 28 वजा बेत्रिक 6. तर 28 मधून 2 गेले किती राहिले, सॉरी 28 मधून 6 गेले किती राहिले सांगा मला, किती राहिले मग आता 28 मधून 6 गेले तर 22. तर मग आपल्याला पहिल्या निश्चयकाची किंमत किती मिळाली, 22 मिळाली. ठीक आहे, तर यानंतरचा दुसरा प्रश्न पहा जो की निश्चयक दिलेला आहे. तर इथे पण काय करून घ्या, यांचा तिरपा गुणाकार करून घ्या. पहा 5 1 पहा 5 गुणिला 1. तर पहिलं यांचा तिरपा गुणाकार करतोय मी, लक्ष द्या. 5 1 5 वजा 2 गुणिला वजा 3 आहे, म्हणजेच काय आपण म्हणू शकतो वजा 3 गुणिला वजा 2. ठीक आहे, तर मग पहा बरं 5 1 5 वजा 3 गुणिला वजा 2. तर वजानं वजाला गुणलं तर काय व्हायला लागलं, अधिक होऊन जाईल सरळ सरळ. 3 2 6. तर लक्षात येत असेल तर पहा 6 झाला हा. तर वजा 6 मधून समजा आता आपण 5 काढलाय तर उत्तर काय व्हायला लागले, वजा 1 उत्तर यायला लागले. ठीक आहे, तर आता यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे पहा निश्चयकाचा. तर याच्यानंतर काय म्हणलं पहा, यामध्ये 3 गुणिला 4. तर करा यांचा आपण गुणाकार 3 गुणिला 4 वजा आणि 1 गुणिला वजा 1 गुणिला वजा 1. ठीक आहे, तर 3 चौक 12. आता पहा आणि इकडे काय 1 गुणिला वजा 1 काय झाला, वजा 1. तर काय व्हायला लागलं आहे 12 आणि हा अधिक 1 किती व्हायला आहे मग पहा बरं, 12 अधिक 1 किती झालं आहे, 13 झालं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 4 निश्चयकाच्या किमती आपण काय केलेल्या आहे यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रहामधील प्रश्न क्रमांक 5 बघूयात. ठीक आहे, क्रमांक 5 चालू आहे. खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. तर त्यामधील प्रश्न क्रमांक 1 चालू आहे पहा, 6x वजा 3y बरोबर वजा 10, 3x अधिक 5y वजा 8 असे दोन आपल्याला समीकरणं दिलेले आहे. आणि या दोन्ही समीकरणाच्या मदतीने आपण काय करणार, क्रॅमरची पद्धती सोडवणार. ठीक आहे, तर क्रॅमरची पद्धती नेमकी काय तुम्हाला माहिती आहे की क्रॅमरच्या पद्धतीमध्ये आपण 2 समीकरणाचा उपयोग करून त्यांची फॉर्म्युले मिळवली होती. तर पहिले 2 समीकरण कोण मग, a1x अधिक b1y बरोबर c1 हे पहिलं समीकरण होतं. दुसरं पहा बरं a2x अधिक b2y बरोबर c2 हे असं आपलं दुसरं समीकरण होतं. आणि हे पहिला स्तंभ आहे आपला जो a1x आणि a2x वाला, b1y आणि b2y वाला कोण आहे, दुसरा स्तंभ आहे. आणि c1 आणि c2 वाला कोण आहे, तिसरा स्तंभ आहे. तर या तिन्ही स्तंभाच्या मदतीने आपण कशाचा फॉर्म्युला बनवला, d1चा. d1 मध्ये काय सांगणार मग आपण, a1 आणि b1 आणि a2 आणि b2 पहिला आणि दुसरा स्तंभ सांगणार. dx मध्ये सांगा बरं मग काय सांगणार, आता dx मध्ये काय सांगितलं होतं मी सांगा, तिसरा आणि दुसरा स्तंभ सांगितला होता. काय सांगितलं होता, तिसरा आणि दुसरा. आणि dy मध्ये काय सांगितलं होता बा, पहिला आणि तिसरा स्तंभ सांगितला होता, पहिला आणि तिसरा. तर हेच फॉर्म्युल्याचे आता कसे व्हायला लागले पहा बरं. निश्चयकामध्ये पहिल्या स्तंभामध्ये कोण आहे, a1 a2 आहे, b1 b2 आहे. ठीक आहे, dx मध्ये काय व्हायला लागलं आहे पहा बरं, तिसरा आणि दुसरा स्तंभ आहे. तिसरा स्तंभ कोण आहे, c1 c2 आहे. आणि इकडे दुसऱ्यामध्ये b1 b2 आहे. आणि याच्यामध्ये dy मध्ये सांगा मला, आता dyच्या इथं सांगा बरं काय सांगितलं होतं, पहिला आणि तिसरा. तर हेच फॉर्म्युले आता निश्चयकामध्ये सांगा dyच्या. ठीक आहे, dy बरोबर पहिला आणि तिसरा कोण आहे, पहिला a1 a2 आहे, तिसरा c1 c2 आहे. आणि हे सर्व फॉर्म्युले मिळवल्यानंतर आपण क्रॅमरच्या पद्धतीनुसार काय सांगितलं होतं, याला x ची किंमत सांगत असताना आपण काय सांगत असतो, dx/d आणि y ची सांगत असताना dy/d हे आपण सांगत असतो. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करायचं, या पद्धतीतून आपण x आणि y काढणार आहोत. ठीक आहे, तर क्रॅमरची पद्धती मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितली. तर या प्रश्नाला पाहून घ्या त्या समीकरणासारखा. ठीक आहे, तर मग लक्ष द्या मित्रांनो, पहिलं समीकरण काय, 6x वजा 3y बरोबर वजा 10. तर त्या समीकरणासारखं आहे. ठीक आहे, तर पहा 6x वजा 3y बरोबर वजा 10. तर हे समीकरण पहिलं आहे म्हणून बरोबर आहे, म्हणून मी याला 1 नंबर दिले. दुसरं बरोबर आहे का ते पहा बरं, स्थिरांकामध्ये आहे. तिथे स्थिरांक आपल्याला c2 काय करायचं आहे, बाहेर दाखवायचा आहे. मग काय करणार,
सांगा बाहेर दाखवा. 3x अधिक 5y वजा 8 आहे तो बाहेर नेला तर काय व्हायला लागला अधिक 8. तर अशा प्रकारे हे दुसरं समीकरण झालं आहे. तर यांची तुलना काय करायलो आहे मी या दोन्ही समीकरणासोबत करायलो आहे. आणि म्हणून काय सांगणार आता इथं तुम्हाला a1ची किंमत सांगायची आहे. मग पहिल्या याच्यात पहा बरं a1ची किंमत किती आहे 6. दुसऱ्या याच्यात सांगा आता इथं b1 किती आहे मग याच्यातच वजा 3 आणि c1 सांगा किती आहे वजा 10. आणि इकडे पहा बरं a2 किती आहे 3 आहे, b2 किती आहे 5 आहे आणि c2 किती आहे पण पहा बरं इथे 8 आहे. ठीक आहे. तर हे सर्व माहीत झाल्यानंतर आपण काय सांगत असतो डीची किंमत सांगत असतो. डीच्या याच्या सध्या फॉर्म्युला काय पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ आहे. तर मग लिहा पहिला स्तंभ a1 a2 आहे, इकडे b1 b2 आहे. ठीक आहे पहिला स्तंभ आणि दुसरा. तर मग याच्यामध्ये आता किमती ठेवा. पहिल्या याच्यात किमती ठेवत असताना काय केलं लक्ष द्या बरं. a1 किती आहे पहा a1 किती आहे 6, a2 किती आहे आपला 3 आहे, b1 किती आहे वजा 3 आणि b2 किती आहे 5. ठीक आहे. तर मग यांचा गुणाकार करून घ्या बरं काय व्हायला लागलं आहे पहा यांचा तिरपा गुणाकार करायचा आहे लक्ष द्या. ठीक आहे. तर मग पहा बरं काय व्हायला लागलं 6 पंचे 30 म्हणजे 6 गुणीला किती व्हायला लागले इथं 5 आणि पहिल्या याच्यात 6 गुणीला 5 झाले वजा 3 गुणीला वजा 3 सांगा 3 गुणीला वजा 3. ठीक आहे. तर यांचा गुणाकार काय व्हायला पहा 6 पंचे 30 वजा 3 त्रिक 9 आणि हे वजा एक साईन आहे म्हणून हा वजा 9. तर 30 वजा वजा काय झाला आता हे अधिक 9. तर पहिल्याचं उत्तर किती आलं आहे आता 39 आलं आहे. ठीक आहे. तर पुढचं पहा आता आपल्याला काय सांगायचं आहे dx सांगायचं आहे. तर dxचा मी फॉर्म्युला काय समजावून सांगला आहे पहा बरं तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. ठीक आहे. तिसऱ्या स्तंभामध्ये कोण आहे आता c1 c2 b1 b2 आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवायला सुरुवात करा. c1 कोण आहे आपला वजा 10 आहे, वजा 10 ठेवली आणि इकडे काय सांगितली 8 ठेवली. ठीक आहे. मग आता सांगा पुढचा b1 कोण आहे रे b1 आहे वजा 3 आणि b2 कोण आहे आपला 5. ठीक आहे. तर आता याला पण सोडवून घ्या. सांगा वजा 10 गुणीला 5 वजा 10 गुणीला 5 आणि पुन्हा सांगा वजा 8 गुणीला वजा 3 8 गुणीला वजा 3. ठीक आहे. तर मग इथे सांगा आता वजा 10 गुणीला 5 काय व्हायला 10 5 50 हे वजा 50 आणि वजा 8 त्रिक 24 वजा 24. ठीक आहे. हे आपलं झाल्यानंतर पुढे सांगा आता वजा 50 आणि वजा वजा काय लागलं आहे अधिक 24. तर मग पहा वजा 50 आणि अधिक 24 मग 50मधून 24 गेले वजा 50मधून 24 गेले तर किती राहिले वजा 26 राहिले. ठीक आहे. तर हे आपल्याला dx मिळाला. तर याच्यानंतर पहा dy. तर डीवायचा फॉर्म्युला काय आहे आपला मग डीवायचा फॉर्म्युला मी इथे सांगितला तुम्हाला. पहिला स्तंभ आहे आणि तिसरा स्तंभ आहे. ठीक आहे. पहिला स्तंभ कोण आहे मग पहा बरं पहिल्या स्तंभामध्ये कोण a1 a2 आहे. तर a1ची किंमत आहे 6 a2ची किंमत आहे 3. 6 एक मिनटं इथं लिहा पहिला फॉर्म्युला लिहून घ्या a1 a2 c1 c2. तर याच्यात किमती ठेवा आता a1ची किंमत किती आहे 6 c2 a2ची किती आहे 3 आणि सांगा c1ची किंमत किती आहे वजा 10 आणि तिकडे आहे 8. तर मग याला सोडवून घ्या बरं 6 गुणीला 8 आणि वजा 3 गुणीला वजा 10 3 गुणीला वजा 10. तर मग मला सांगा 8 सकम किती झाले आता इथे 48. ठीक आहे लक्षात आलं. आणि वजा 3 10 हे 30 आणि वजा 30. ठीक आहे. तर मग मला सांगा 48 आणि वजा वजा काय झालं आहे अधिक. तर मग सांगा 48 आणि 30 40 आणि 30 70 70 आणि वरचे 8 किती झाले आता हे 78. ठीक आहे. किती झाले आता इथं 78. आपल्याला तिन्ही किमती मिळाल्या पहा. डीची किंमत 39 मिळाली, dxची वजा 26 मिळाली आणि dy ची किंमत किती मिळाली 78. तर यानंतर आपण काय सांगत असतो क्रॅमर्सची पद्धतीनुसार आपण आता सांगणार. तर सध्या आता तुम्हाला कोण कोण मिळालं पाहून घ्या. सध्या कोण कोण मिळालं इथं तुम्हाला डी मिळाला. डीची किंमत किती मिळाली पहा बरं 39 मिळाली. dx किती मिळाला dx किती मिळाला वजा 26 मिळाला आणि dy किती मिळाला पहा dy मिळाला 78. ठीक आहे. आणि आता 78 मिळाल्यानंतर आपण काय सांगणार आता पहा क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार आपण काय सांगणार आता x आणि yच्या फॉर्म्युले सांगणार आपल्या किमती सांगणार. तर मग पहा xचा काय फॉर्म्युला आहे आपला dx छेद d. तर dx छेद d झाला तर dxची किंमत किती आहे वजा 26 आहे बरोबर. आणि सॉरी dxची किंमत वजा 26 आहे आणि डीची किती आहे 39 असंच आहे. ठीक आहे. तर लिहा पहा dxची किंमत लिहून घ्या आधी वजा 26. ठीक आहे. आणि डीची किंमत किती आहे 39. मग मला सांगा मित्रांनो आता इथे काय व्हायला लागलं आहे 26 1 26 26 दोन्ही किती व्हायला लागलं आहे पहा
तर दोघांचा भाग टाकून घ्या वाटलं असतं. पहा दोघांना भाग जाते का पहा. 13 दोन्ही 26 आणि 13 त्रिक 39. सरळ सरळ भाग चाललं आहे ते पाहून घ्या. इथं पहा 13 एक 13 ते दोन्ही 26 म्हणजे इथं काय झालं 2चा भाग आणि 13 त्रिक 39 इथं किती आला 3चा भाग. ठीक आहे. मग इथे काय व्हायला लागले -2/3. पहिले काय आले -2/3 आले आणि वायची किंमत पण अशीच काढून घ्या. काय फॉर्म्युला आहे dy/d आहे. ठीक आहे. तर dy ची किंमत किती आहे 78 आहे. ठीक आहे 78 आणि डीची किंमत किती झाली आपल्याला 39. 39 एक 39 39 दोन्ही 78 आपल्याला भाग पडायला 39 एक 39 39 दोन्ही 78 म्हणजे उत्तर किती आलं आहे 2 आलं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही काय सांगू शकता पहा बरं x आणि yच्या किमती सांगू शकता. तर xची किंमत किती झाली मग तुमची -2/3 आणि yची किंमत काय झाली 2. तर इथं लिहा मग -2/3, 2. तर अशा प्रकारे तुम्ही काय केलेलं आहे पहिल्या प्रश्नाचा क्रॅमर्सच्या पद्धतीने काय केलेलं आहे x आणि yची किंमत काय केलेली आहे तुम्ही काढलेली आहे. तर या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या बरोबर. यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूयात. ठीक आहे. तर पहिला प्रश्न क्रमांक आपला दुसरा चालू आहे. तर पहा 4m - 2n = -4, 4m + 3n = 16. तर आपल्याला हा प्रश्न दुसरा सोडवायचा आहे क्रॅमरच्या पद्धतीनेच. तुम्हाला मी इथे फॉर्म्युली बनवून दिलेली आहे. आपण हे इरेज पार्ट केला नाही. तर याच्याच मदतीने आपल्याला काय करायचं आता इथे निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. तर मग पहा आधी समीकरणं आहेत की नाहीत बरोबर ते पाहून घ्या ते इक्वेशनसारखं. तर पहा आता 4m - 2n = -4 हे बरोबर आहे. तर याची आता सांगा मला a1ची किंमत किती आहे 4, b1 किती आहे आपलं -2 आणि c1 किती आहे पहा बरं -4. आता हे झालं आहे. तर आता इथे सांगा बरं कोण आहे 4m + 3n = 16. ठीक आहे. तर मग इथे सांगा आता मला a2ची किंमत किती आहे आता पहा बरं 4, b2ची किंमत किती आहे आपल्याला इथे पहा 3 आहे आणि इथं c2ची किंमत किती आहे 16 आहे. ठीक आहे. तर मग आता याच्या मदतीने आपण काय करणार आहोत आता डीच्या किमती काढणार आहोत. तर मग यामध्ये काय करा आता डीच्या किमती ठेवा. ठीक आहे. तर आता पहा तर पहिल्या स्तंभामध्ये डीच्या तर काय पहिला स्तंभ आणि दुसरा आहे. ठीक आहे. पहिल्या स्तंभात कोण आहे 4 म्हणजे a1 आणि a2 आहे. 4 आणि 4 हे सारख्याच झाल्या. b1 आणि b2 ठेवा दुसऱ्या स्तंभात -2 आणि b2 तिकडे कोण आहे 3 आहे. तर यांची किंमत काढून घ्या. सांगा 4 × 3 काय 4 × 3 वजा आणि ब्रॅकेटमध्ये सांगा 4 × -2 4 × -2 तर सांगा 4 त्रिकम 12 वजा 4 दोन्ही 8 तर हे झाले -8. तर मला सांगा आता 12 आणि हा वजा काय झाला अधिक. तर 12 आणि 8 किती व्हायला लागले मग इथे आपले 20 व्हायला लागले. तर पहिल्या डीची किंमत किती आली आता आपल्याला इथं 20 आली. ठीक आहे. तर आता दुसऱ्या स्तंभामध्ये पहा जे की dx सांगणार आहोत आपण म्हणजे दुसऱ्या याच्यात काय dxची किंमत सांगणार. तर इथं पहा तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ हा आपला dxचा फॉर्म्युला आहे. तिसरा स्तंभ कोण आहे c1 आणि c2. ठीक आहे. तर मग सांगा c1ची किंमत -4 आहे, c2ची किंमत किती आहे 16 आहे, b1 किती आहे आपला -2 आहे आणि b2 किती आहे आपला इथे 3 आहे. तर यांचा गुणाकार करून घे तिरपा गुणाकार. ठीक आहे. पहा बरं -4 × 3 -4 × 3. ठीक आहे. तर हे झालं आहे वजा आणि 16 × -2 16 × -2 हे आपला गुणाकार आहे. ठीक आहे. तर -4 × 3 किती झालं आहे -4 त्रिकम 12 वजा 16 दोन्ही -32 का तर वजा साईन होता म्हणून. ठीक आहे. तर -12 वजा का व्हायला लागला आहे अधिक 32. तर मग पहा बरं 32 मधून -12 गेले गेले तर किती व्हायला लागले परत इथं काय मिळायला लागले आपल्याला 20च मिळाले का तर 32 अधिकमध्ये आहे आणि -12 वजामध्ये आहे. ठीक आहे. तर मग आता शेवटचा पहा dy काढायचा आहे. तर dyचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ आहे. ठीक आहे. पहिल्या स्तंभामध्ये कोण आहे मग a1 आणि a2 आहे. तर इथे पहा a1 किती आहे 4 आणि a2 पण किती आहे 4च आहे. c1 आणि c1 किती आहे -4 आहे आणि c2 किती आहे पहा बरं 16 आहे. ठीक आहे. तर मग आपण ठेवलं आहे. तर मग पहा बरं आता इथे सांगा 16 चौक आता इथे पहा हे वरच्याची किंमत झाली हे dxची. आता सांगा 4 × 16. ठीक आहे. आणि पहा वजा 4 × आता पहा 4 × -4 त्याला ब्रॅकेट करून घ्या. तर पहा 16 चौक 64 वजा आणि 4 चौक 16 आणि हे वजा आहे तर वजा द्या. तर मग सांगा 64 अधिक 16. तर पहा 64 अधिक 16 किती व्हायला लागले 80 व्हायला लागले. टोटल किती झाली आता यांची 80. ठीक आहे. हे लक्षात आलं आहे. तर याच्यानंतर आपण काय सांगत असतो आता तुम्हाला माहिती आहे ह्या सर्व गोष्टी मिळाल्या. तर मग तुम्ही सांगा डीची किंमत किती मिळाली 20. इथं 20 लिहा. dx सांगा बरं किती मिळाला dx पहा किती मिळाला इथे पण 20च हे 20 लिहून टाका. आणि dy सांगा किती मिळाला. dyची किंमत किती मिळाली 80 मिळाली. 80 झाल्यानंतर काय सांगणार पहा
क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार आपण काय सांगत आहोत आता x आणि y ची किंमत. तर x बरोबर काय dx/d. ठीक आहे, dx/d. तर dx ची किंमत किती आहे पहा 20 आहे आणि d ची किंमत पण किती आहे 20च आहे. तर 20/20 काय व्हायला लागली 1. म्हणजे तुम्हाला x ची किंमत किती मिळाली 1 मिळाली. ठीक आहे, x ची किंमत किती झाली 1 आणि y सांगायचं आहे. तर फॉर्म्युला काय व्हायला लागला 1 मिनिट आहे सॉरी इथे काय करणार तुम्ही आता m दिलेला आहे. तर इथे काय करणार तुम्ही m लिहून घ्या आणि इथे n लिहून घ्या. ठीक आहे, तर मग मला सांगा आता इथे काय सांगशाल dm आणि इथे काय सांगशाल dn सांगशाल. ठीक आहे, तर मग m ची किंमत सांगायची आहे. तर इथं काय व्हायला लागलं आहे सांगा आता dm/d. तर आता इथे m ची किंमत किती झाली आता 1 आणि n सांगायचं असेल तर काय सांगशाल dn/d. तर dn ची किंमत किती मिळालेली आहे पहा बरं 80. ठीक आहे, 80 किती सांगशाल 20. तर मग पहा बरं काय व्हायला 20 चोक 80. तर यांची किंमत किती व्हायला लागली 4. ठीक आहे, यांची किंमत किती मिळाली तुम्हाला 4 मिळाली. मग अशा प्रकारे तुम्ही काय केलं आहे m आणि n ची किंमत काढली. तर m ची किंमत किती आली ती 1 आणि n ची किंमत किती आली 4. तर पद्धतशीर क्वेश्चन पाहून घ्या आणि यानंतर आपण काय करणार आता प्रश्न क्रमांक 3 सॉल्व करणार. ठीक आहे, तर लक्ष द्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपला 3 चालू आहे. पहा तिसरा प्रश्न काय 3x - 2y = 5/2, 1/3x + 3y = -4/3. तर पहा या प्रश्नाला पण आपण क्रॅमरच्या पद्धतीनं सोडवत आहोत. तर इथे पहा आता इथे काय छेदामध्ये 2 दिलेले आहे आणि इकडे छेदामध्ये 3 आहे. तर सध्या पहिल्या समीकरणाबद्दल विचार करू. तर इथला छेदातला मला 2 काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. म्हणून मी या समीकरणाला काय केलं याचा छेदातला 2 काढायचा आहे भागाकारातला. तर आपण काय करू याला गुणवून घेऊ. ठीक आहे, तर 2ने काय करू गुणवून घेऊ. ठीक आहे, गुणू. तर पहा 2ने गुणल्यानंतर समीकरण काय व्हायला 2 × 3x - 2 × 2y बरोबर 2 × 5/2. ठीक आहे, असं समीकरण मिळाले. तर मग पहा 6x - 2 × 2 काय व्हायला -4y आणि पहा हा 2 गुणिला आणि भागायला कटला तर इथे उरलाय 5. तर अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 मिळालं. ठीक आहे, तर आता इथे पाहून घ्या बरं डबल इकडे काय होईल आता इथे जर 3 काढून टाकायचं आहे मला या दुसऱ्या समीकरणात. तर मी काय करेल इथे 3ने काय करणार आता इथे गुणणार. ठीक आहे, तर मग याला 3ने गुणून घ्या या दुसऱ्या समीकरणाला 3 × 1/3x. ठीक आहे, लक्षात आलं अधिक परत पहा 3 × 3y बरोबर 3 × -4/3 आहे. ठीक आहे, तर हा 3 कटला तर काय झालं x अधिक 3 ते 1 काय झालं आहे 9y बरोबर आणि हा 3 कटला तर इथे काय उरला -4. तर अशा प्रकारे हे दुसरं समीकरण तुम्हाला काय झालं इथे मिळून गेले. तर मग तुम्ही काय करत होते a1 आणि a2 च्या किमती सांगा. a1 ची किंमत किती आहे इथे 6, a2 किती आहे b1 किती आहे इथे आता -4 आणि c1 किती आहे तुमचं इथे आता 5 आणि पुढे सांगा बरं इथे काय मग a2 किती आहे तुमचा 1, b2 किती आहे तुमच्या इथे 9 आणि c2 किती आहे तुमच्या इथे -4. ठीक आहे, आता कंप्लीट झालं इथे. तर मग नंतर काय सांगत होते तुम्ही डीच्या किमती सांगत होते. तर मग या स्तंभामध्ये ठेवून द्या निश्चयकामध्ये. तर पहिला स्तंभ कोण आहे a1 आणि a2 आहे. तर a1 ची किंमत किती आहे 6, a2 किती आहे 1 ठेवला आणि b1 किती आहे -4 आणि b2 किती आहे तुमचा 9. तर हे डीच्या निश्चयकाचे आपले स्तंभ ठेवून दिले. तर या निश्चयकाला सोडवून घ्या. मग सांगा 6 × 9 6 × 9 वजा आणि पहा 1 × -4. ठीक आहे, 9 × 54 वजा 1 × -4 आणि सांगा 54 वजा पहा काय झालं अधिक आणि 54 अधिक 4 तर किती झाले इथं आता तुम्हाला 58 मिळाले. किती मिळाले 58 मिळाले आणि 58 कोणाची किंमत मिळाली डीची मिळाली. तर आता या dxला सोडवून घ्या. dxच्या निश्चयकामध्ये पहिला स्तंभ कोणाचा आहे तिसरा आहे. तर तिसरा तर मग तिसरा कोण आहे आपला c1 आणि तिकाला c2 सांगा. c1 किती आहे 5, c2 किती आहे -4 आणि पहा दुसरा स्तंभ पहा कोण आहे मग b1 किती आहे -4 आणि b2 किती आहे 9. ठीक आहे, झालं. आता याला सोडवून घ्या. 5 × 9 तिरपाच गुणाकार करता आहोत लक्षात ठेवा वजा आणि -4 × -4. ठीक आहे, तर मग सांगा 5 × 9 किती झाले इथे 45. ठीक आहे, वजा आता प्लस होऊन जाईल बेरजेमध्ये 4 × 16. तर मग मला सांगा 45 - 16 45मधून -16 गेले तर आता किती राहिले मग इथं सरळ आपल्याला पहा 29 उरायला लागले. मग आता पुढच्या ह्याच्यात पहा आता इथे आपल्याला x आणि y चालू आहे. तर इथं आपण काय करू आता इथे dx करू आणि इथे आपण काय करू आता dy करू. ठीक आहे, तर मग पहा सांगा आता इथे सांगा पहिला स्तंभ कोण आहे 6 ठेवला आहे. a2 पहिल्या स्तंभामध्ये a1 ची किंमत 6 ठेवली, a2 ची किंमत ठेवा 1.
ठीक आहे. C1 तिसरा स्तंभ C1 किती आहे 5, C2 किती आहे वजा 4. ठीक आहे. हे आपण किमती ठेवल्यानंतर यांचा तिरपा गुणाकार करा. 6 गुणिला वजा 4, 6 गुणिला वजा 4 कळालं. आणि वजा 5 गुणिला 1 किती झालं आहे 5 गुणिला 1. तर सांगा साइन चौक 24. आता हा वजा 24 झाला आहे आणि वजा 5 1 5. तर सांगा मग आता वजा 24 आणि वजा 5 काय व्हायले वजा 29. तर आता जे मोठं आहे त्याचं चिन्ह दिलं मी वजा 24 आणि वजा 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 प्लस झालं आणि मोठ्याचं चिन्ह वजा 29. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण काय केलेले आहे तर आता इथे सर्वांच्या किमती काढल्या म्हणजे डीची पण काढली, dxची काढली आणि dy म्हणजे या तिन्ही निश्चयकाच्या किमती काढल्या. तर तुम्ही काय सांगशाल आता डी या निश्चयाची किंमत किती आलेली आहे ते सांगून घ्या. किती आली 58 आली. 58 ठेवली. पुढत पहा dxची किंमत किती आली dx निश्चयकाची. तर पहा इथे किती मिळाली 29 मिळाली. 29 लिहिली. आणि dyची किती आलेली आहे पहा निश्चयक वजा 29 आहे वजा 29 लिहिला. आणि आपण सर्वात शेवटी काय लिहित असतो क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार. हे वाक्य पहा क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार. तर मग एक्सची किंमत सांगायची आहे बरोबर. आपल्याला एक्स दिलेला आहे का पहा हां एक्सच आहे. तर मग एक्स पहा बरं आता काय फॉर्म्युला होईल मग dx/d. ठीक आहे dx/d. तर dxची किंमत किती आली पहा बरं 29 आहे. 29 ठेवली. ठीक आहे. आणि परत पहा डी दिलेला आहे तर डी किती आहे आपला 58. तर याच्या खाली 58 ठेवून घेतला आहे. तर मग मला सांगा आता 29 आणि 28 भागीला किती व्हायला लागला आहे 1/2. 29 आणि 29 दोन्ही 58. ठीक आहे. तर एक्सची किंमत किती व्हायला लागली मग 1/2. ठीक आहे. मग हे झालं आहे. तर वायची किंमत पण अशीच काढा. काय व्हायला लागली मग dy/d. तर इथे पण काय व्हायला लागलं आहे पहा बरं dy किती मिळालेलं आहे वजा 29 आणि हे पण तसंच. आणि डीची किंमत किती व्हायला लागली 58. तर हे पण काय व्हायला लागलं मग आपलं वजा 1 आणि हे 2 पहा वजा 1 आणि हे झाले (2). तर मग तुम्ही काय मिळालं एक्सची किंमत व्हायला लागली 1/2 आणि वायची पण काय व्हायली वजा 1/2. तर मग तुम्ही सांगू शकता तुम्हाला x, y काय मिळायला लागला 1/2 आणि हे वजा 1/2. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा तिसरा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. लक्ष द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 चालू आहे आपला. 7x + 3y = 15 आणि 12y - 5x = 39. या क्वेश्चनला पण आपण काय करणार आहोत क्रॅमरच्या पद्धतीनं सोडवणार आहोत. तर पहिलं समीकरण पाहून घ्या बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर आहे. 7x + 3y = 15. पहा एक्सचा आता बरोबर आहे म्हटल्यानंतर हे a1 किती झाला आपला 7, b1 किती झाला आपला 3 आणि c1 किती आहे मग आपला 15. आणि यानंतर काय करत होतो आपण 12y - 5x = 39. हे समीकरण मांडून आहे का आपल्या या समीकरणासारखं नाही आहे. तर आपल्याला x आधी पाहिजे म्हणून वजा 5x ला काय केलं मी समोर लिहिलं आहे. नंतर अधिक 12y आणि समोर पुढे कोण आहे आपला 39 स्थिरांक. मग सांगा आता हे कोण आहे आपला a2 - 5 आहे. b2 किती आहे मग आपला पहा बरं 12 आहे. ठीक आहे. आणि c2 किती आहे आपला दिलेला पहा 39 आहे. ठीक आहे. हे 39 लिहिलं आहे. तर यानंतर आपण काय करत असतो डीचा निश्चय काढत असतो. तर डीच्या निश्चयकाचा मी दिलेला आहे टेबल इथे. तर आता मला सांगा a1 आणि a2 हे पहिला स्तंभ a1 आणि a2चा आहे. तर a1ची किंमत किती आहे 7 आणि a2 किती आहे आपला वजा 5. b1 किती आहे आपला 3 आणि b2 किती आहे आपला 12. तर या आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. निश्चयक सोडून घेऊ. तर मग सांगा आता इथे काय व्हायला लागले पहा बरं 7 × 12 इथे तिरपा गुणाकारचा आहे. तर 7 × 12 आणि वजा 5 × 3 वजा 5 × 3 हे झालं आपलं. तर 12 × 7 = 84 वजा आणि हे 5 × 3 = 15 हे झालं आहे वजा 15. तर सांगा मग आता 84 वजा वजा काय व्हायला लागलं आहे अधिक. आता हा अधिक 15 झालं आहे. तर मग 84 अधिक 15 किती व्हायला लागले पहा 5 आणि 4 9 आणि 8 आणि 1 9. तर हे किती झालं आहे 99. ठीक आहे. हे लक्षात आलं आहे. मग आता तुम्हाला dx सांगायचं आहे. तर dx सांगू आपण. dx सांगत असताना पहिला कोण आहे पहा तिसरा स्तंभ आहे आणि दुसरा स्तंभ आहे. तर तिसऱ्या स्तंभामध्ये कोण आहे c1 c2. तर c1 किती आहे ते पाहून घ्या. c1ची किंमत किती दिलेली आहे 15. c2 किती दिलेलं आहे तिकडे 39 आणि b1 किती आहे 3 आणि b2 किती दिलेले आहे इकडे 12. तर इथे पण काय करा यांचा आता तिरपा गुणाकार करून याला सोडून घ्या. 15 × 12 वजा 39 × 3. b1ची किंमत 3 आहे का चेक करा बरं एकदा. हां 3च आहे. तर हे पहा 39 × 3. तर यांचा गुणाकार काय येते पहा 15 × 12 केला तर किती व्हायला आहे 180 आणि 39 × 3 केला तर किती व्हायला लागले 177. मग सांगा आता 180 मधून 177 काढले तर किती उरायला लागले इथं 63 उरायला लागले. किती उरायला लागले आता 63 झाले. तर पुढे पहा आता dy काढत आहोत आपण. तर dy काढत असताना सांगा पहिला स्तंभ कोण आहे a1 a2 आहे आणि दुसरं कोण आहे c1 c2 हा तिसरा स्तंभ. तर यामध्ये किमती ठेवून घ्या. पहिल्या स्तंभाच्या कोण आहेत 7 पहिला 7 a1 आणि a2 किती आहे आपला वजा 5 c1 किती आहे 15. ठीक आहे. आणि c2ची किंमत किती आहे
पहा C2 आहे आपला 39, ठीक आहे. तर हे आपण काय करणार आता परत यांचा गुणाकार करून घेऊ. 7 गुणिला 39, ठीक आहे, हे केलं आहे. आणि वजा 5 गुणिला 15, ठीक आहे. तर वजा 15 झाल्यानंतर सांगा 7 गुणिला 39 केले तर किती व्हायला लागले 273 झाले, ठीक आहे. 273 वजा आणि वजा 5 आणि 15, 15 5 75 आणि हा वजा, तर किती झालं आता हे आपलं वजा 75 झाले, ठीक आहे. तर मग सांगा वजा वजा अधिक झाले तर 273 अधिक 75, तर याचं टोटल किती व्हायला लागलं ते सांगून घ्या मला एकदा. पूर्ण किती टोटल झालं आपलं आता 348 टोटल आपलं इथं काय झालं कंप्लीट झाले. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आता dy मिळाला, dx पण मिळाला आणि d पण मिळाला. तर यानंतर आपण काय करत असतो पूर्ण किमती दिलेल्या आहेत ते आपण लिहून घेऊ. पहिले सांगा आता d ची किंमत किती मिळालेली आहे 99 मिळालेली आहे, ठीक आहे. तर आपण हे 99 लिहू. नंतर काय मिळाला dx मिळाला, dx ची किंमत किती मिळालेली आहे 63, तर हे 63 आणि dy किती आहे पहा, dy आपल्याला किती मिळाला 348, तर हा 348 आपण इथे लिहू, ठीक आहे. तर नंतर काय सांगत असतो आपण हे सर्व लिहिल्यानंतर क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार आपण x आणि y ची किंमत सांगणार, ठीक आहे. तर मग लिहा क्रॅमरच्या पद्धतीनुसार, ठीक आहे, पद्धतीनुसार आपण काय सांगणार आता x ची किंमत सांगणार आहोत. तर x चा फॉर्म्युला काय होईल मग dx/d. तर dx ची किंमत आपण आताच काढली, dx ची किंमत किती आहे पहा बरं इथं 63 आहे, ठीक आहे. तर 63 ठेवू. तर 63 ठेवल्यानंतर d ची किंमत किती आहे आता पहा 99 आहे, dx ची ठेवली आणि d ची पण ठेवली. 63 आणि 99 पहा. तर आता याचं उत्तर काय व्हायला लागलं आहे पहा 63 आहे 9 पुढे पहा आता यांचा दोघांना भाग देऊन पहा 11 9 99 आणि 11 7 किती व्हायले पहा 7 9 63, ठीक आहे. 7 7 भागला इथं भाग चालला आहे आणि इथं किती चालला 11चा भाग चालला आहे. 7 9 63 आणि 11 9 99, तर इथं काय व्हायला लागलं मग 7/9. तर अशा प्रकारे आपल्याला x ची किंमत किती मिळाली मग 7/9 मिळाली, ठीक आहे. आणि पुढे आपल्याला y ची काढायची आहे. तर y बरोबर काय व्हायला लागलं मग पहा बरं dy/d. तर dy ची किंमत तुम्ही काढलेली आहे, तर 348 आहे, 348 ठेवून घ्या आणि भागीला काय करशाल d. तर d ची किंमत किती आहे 99 आहे आणि यांचा भाग किती व्हायला लागला आहे ते चेक करून घ्या. y बरोबर काय मिळायला लागलं आहे मग तुम्हाला आता 348 आणि 98ला जर भाग दिला आहे आपण समजा, तर काय व्हायला लागलं आहे पहा 116 भागीला 30 किती आला आहे. y ची किंमत किती व्हायला लागली 116 भागीला 33. अशा प्रकारे आपण x आणि y ची किंमत काढलेली आहे. तर दिलेल्या प्रश्न आपण पूर्ण कंप्लीट केला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतरचा 5व्या प्रश्नामधील शेवटचा क्वेश्चन जो की 5 नंबरचाच आहे तो आपण पाहूया, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा. लक्ष द्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5वा चालू आहे आपला, प्रश्न 5व्यामधील, ठीक आहे, सब क्वेश्चन 5वा. तर पहा x अधिक y वजा 8/2 बरोबर x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y/4 बरोबर. तर या प्रश्नाला पण काय करायचं आपल्याला क्रॅमर्सच्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. पण आपल्याला यामध्ये थोडासा फरक दिसतोय कारण या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 समीकरणं दिलेले आहेत. तर याला सोडवायचं कसं तर पहा, तर पहिलं जो समीकरण दिलेलं आहे तो आपण काय करणार दुसऱ्यासोबत घेणार, पहिलं आणि दुसरं एकदा घेणार आणि आपण पुढच्या कंडिशनमध्ये काय करणार पहिला आणि तिसऱ्याचा तिरपा गुणाकार करणार, ठीक आहे. म्हणजे मी काय म्हटलं पहा, पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण पहिले हे दोघं घेणार आणि या दोघांचा एकदा तिरपा गुणाकार करणार आणि त्यामधून एक समीकरण मिळवणार आणि तसंच मग पहिलं समीकरण आणि तिसरं समीकरण घेऊन त्यामधून एक समीकरण मिळवणार आणि त्या दोन्ही समीकरणाच्या मदतीनं आपण dx आणि dy बरोबर हे आपण किमती काढणार. म्हणजे आपल्याला x आणि y च्या किमती त्यांच्या मदतीने मिळणार, ठीक आहे. तर मग पहा बरं पहिले काय करणार आता पहा पहिलं आणि दुसरं समीकरण घेत आहेत, ठीक आहे. तर पहा x अधिक y वजा 8/2, ठीक आहे, बरोबर x अधिक 2y वजा 14/3, ठीक आहे. तर हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण घेतलं तर येथे काय करणार आता आपण तिरपा गुणाकार करू. काय करू आता यांचा तिरपा गुणाकार करू, ठीक आहे. तिरपा गुणाकार करत असताना काय होईल 3 याला गुणायला लागला, ठीक आहे. 3 ने याला गुणून घ्या x अधिक y वजा 8, ठीक आहे. आणि बरोबर हे 2 तिकडे गेले 2 गुणिला x अधिक 2y वजा 14, ठीक आहे. तर यांना गुणाकार करत असताना सांगा आता 3 गुणिला x, तर हे काय झालं आहे आता 3x अधिक 3 गुणिला y तर 3y आणि 3 गुणिला वजा 8 तर 3 8 24, ठीक आहे, बरोबर 2 गुणिला x हे झालं आहे 2x, ठीक आहे, अधिक 2 गुणिला 2 तर हे झालं आहे 4y आणि वजा 14 2 28. तर हे आपल्याला माहिती झालं आहे, ठीक आहे. तर आता काय करा, आता हे 2x अधिक 4y काय करू आपण इकडे आणू xच्या ठिकाणी, x आणि y जवळ घेऊ. तर पहा 3x अधिक 3y हे ऑलरेडी जागेवर आहे तर याला इकडे आणा वजा 2x आणि हा 4y पण इकडे आला तर वजा 4y झाला आहे, ठीक आहे, वजा 4y आणि वजा 28 तिथेच राहू द्या.
हा -28 जाग्यावर आहे आणि हा इकडला जो अंक आहे तो तिकडे नेला स्थिरांक, तिकडे काय झाला +24 झाला आहे. ठीक आहे. तर आता पहा मग आता 3x मधून -2x काढून घ्या. ठीक आहे. 3x मधून -2x काढला तर काय उरला आता x उरला. काय उरला आपल्याजवळ xच उरला. 3y आणि -4y, -4y मधून 3y काढा तर y उरला आपल्याजवळ. ठीक आहे. आणि बरोबर -28 मधून 4 गेले तर -4 उरला. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं समीकरण 1 मिळालं. ठीक आहे. काय मिळालं समीकरण 1. तर आपल्याला समीकरण 2 काढायचं आहे. तर त्यासाठी काय कराल मी पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणाचा गुणाकार करेल तिरप्या. तर ते लिहून घ्या. पहा बरं काय आहे आता x अधिक y वजा 8/2 बरोबर काय तिसरं काय समीकरण आहे पहा बरं 3x वजा y/4. ठीक आहे. 3x वजा y/4. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपण लिहून घेतल्यानंतर पहा यांचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार करू तर पहा सांगा 4 गुणिला x अधिक y वजा 8 आणि हा 2 तिकडे गेला तर 2 गुणिला 3x वजा y. ठीक आहे. तर 4 गुणून घ्या. 4 गुणिला x तर 4x अधिक आणि 4y आणि सांगा 4×8 = 32. ठीक आहे. वजा 32 झाले आणि 2 गुणिला 3 काय व्हायले 6x आणि वजा 2y. तर आता पहा इथे 6x मोठा आहे आणि इथे 4 लहान आहे. तर आपण हे 4x अधिक 4y काय करू तिकडे नेऊ. तर मग सांगा आता हा वजा 32 इथेच राहू द्या. वजा 32 असाच आहे. आता सांगा 6x वजा 2y इथेच आहे आणि हा तिकडे गेला तर वजा 4x झाला आणि हा वजा 4y झाला. ठीक आहे. तर मग पहा 6x मधून 2y गेले तर काय व्हायला लागले आता 4y शिल्लक 6x मधून वजा 4x गेले तर इथे काय उरले आपल्याला 2x उरले आणि इथं पहा वजा 2y आहे आणि वजा 4y आहे. तर इथे काय वजा 4y मधून वजा 2y काढून घ्या म्हणजे इथं पहा आता. ठीक आहे. तर मग काय झालं आता इथे पण काय व्हायला लागलं आपल्याला वजा 4 आणि वजा 2 काय व्हायला लागलं वजा 6y आणि इकडे काय व्हायला लागलं आता पहा आपल्याला हे तर मिळालेलं आहे वजा 32. तर याला पहिले सरळ लिहून घेऊ आपण. ठीक आहे. तर पहिले सरळ लिहून घ्या. तर काय समीकरण काय पहा बरं 2x वजा 6y बरोबर वजा 32. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल तर समीकरण काय मिळालं पहा 2x वजा 6y वजा 32. तर या पूर्ण समीकरणाला प्रत्येक अंकाला काय व्हायला लागला 2 निशेष भाग चालला आहे. तर आपण काय करू याला 2 ने भागून घेऊ. ठीक आहे. तर 2 ने भागून घ्या. 2 ने भागलं तर काय व्हायला लागलं x वजा 3y आणि बरोबर वजा 16. तर अशा प्रकारे आपल्याला एक नवीन समीकरण मिळालं जे करून त्याला नाव दिलं आहे मी 2. 1 मिनिट पेन बदलू आपण. ठीक आहे. तर पहा आता समीकरण 1 आणि 2 मिळाले. तर पहा आता काय केलं पहा समीकरण 1 आणि 2 कोणतं समीकरण 1 कोण आहे पहा बरं मिळालेलं x वजा y बरोबर वजा 4. ठीक आहे. हे झालं 1 नंबरचं आणि 2 नंबरचं समीकरण काय इथेच लिहून आहे पहा काय आहे बरं x वजा 3y बरोबर वजा 16. ठीक आहे. हे झालं 2 नंबरचं. तर मग पहा a1 ची किंमत किती आहे 1 आहे. b1 ची किंमत किती आहे वजा 1 आहे आणि c1 ची किंमत किती आहे वजा 4 आहे. आणि इकडे दुसऱ्या समीकरणामध्ये पहा a2 ची किंमत किती आहे 1 आहे. b2 ची किंमत किती आहे वजा 3 आहे आणि इथे पहा पुढे सांगा आता c2 ची किंमत किती आहे वजा 16 आहे. तर हे आपण किमती लिहिल्यानंतर आता d ची किंमत काढू निश्चयकामध्ये. तर d चा फॉर्म्युला काय दिलेला आहे पहा बरं पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तर पहिल्या स्तंभामध्ये कोण आहे a1 a2 b1 b2. ठीक आहे. तर यामध्ये किमती ठेवून घ्या. a1 a2 किती आहे पहा a1 किती आहे 1 आहे. a2 किती आहे 1च आहे. ठीक आहे. आणि b1 पहा बरं किती आहे वजा 1 आहे आणि b2 किती आहे वजा 3 आहे. ठीक आहे. हे आपल्याला मिळालं. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर काय करायचं तर सांगा गुणाकार करून घ्या. 1 गुणिला वजा 3 वजा आणि 1 गुणिला वजा 1 1 गुणिला वजा 1 हे तिकडे बाजूला राहू द्या. तर सांगा वजा 3 वजा 1 गुणिला 1 काय व्हायला लागलं आता 1 ने 1ला गुणलं 1च व्हायला वजा 1 मिळालं. ठीक आहे. तर हे पहा वजा 3 आणि वजा वजा झाला अधिक. तर पहा वजा 3 मधून 1 गेला तर काय व्हायला लागलं आहे वजा 2 उरलं आहे. ठीक आहे. आपल्याला पहिलं उत्तर काय मिळालं वजा 2 बरोबर. तर आता dx काढायचं आपल्याला काय काढायचं आहे dx. तर dxचा काय फॉर्म्युला आहे पहा बरं निश्चयकाचा तिसरा स्तंभ आणि दुसरा c1 c2 b1 b2. तर हे किमती ठेवून घ्या याच्यामध्ये. c1 c2 किती आहे पहा बरं c1 आहे वजा 4 c2 आहे वजा 16 b1 किती आहे पाहून घ्या वजा 1 आहे आणि b2 किती आहे b2 ची किंमत किती आहे पहा वजा 3 आहे. ठीक आहे. तर हे काय केले वजा 4 गुणिला वजा 3 यांचा तिरपा गुणाकार करा. वजा 4 गुणिला वजा 3 आणि वजा 16 गुणिला वजा 3. ठीक आहे.
तर यांचा गुणाकार करा, किती व्हायला लागला पहा, वजा वजा काय व्हायला अधिक, 4 त्रिकम 12 आणि वजा, तर यांचा गुणाकार करा 16 त्रिकम पहा 16 त्रिकम किती व्हायला आहे, सॉरी 16 एक 16च आहे, इथे 1 होता पहा, 16 गुणिला वजा 1, तर 16 एक 16 व्हायला लागलं आहे, ठीक आहे, वजा गुणिला 1, ठीक आहे, तर मग 16 एक 16 वजा वजा अधिक झाला आहे, ठीक आहे, तर मग पहा इथे वजा वजा अधिक झाला आहे, हा वजा आहे आणि इथे वजानं वजाला गुणलं तर ते पण अधिक झालं, तर आता वजा 16मधून 12 काढले तर इथे काय व्हायला लागले, आता वजा 4 उरले, काय उरले आता वजा 4 उरले. यानंतर dy काढायचा आहे, तर dy पहा dy ची किंमत काय दिलेली आहे पहा बरं. आता dy साठी आपल्याला काय दिलेलं आहे फॉर्म्युला, पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ, तर पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ पाहून घ्या, तर यांच्या किमती यामध्ये ठेवा, सांगा a1 a2 किती आहे, a1 a2 पहा a1 काय आपला 1 आहे, a2 किती आहे 1 आहे, c1 किती आहे वजा 4 आहे आणि c2 पण किती आहे वजा 16 आहे. तर अशा प्रकारे यांची किंमत काढू, पहा तिरपा गुणाकार करा, 1 गुणिला वजा 16, तर याच्यानंतर काय वजा 1 गुणिला वजा 4, ठीक आहे, तर काय व्हायला आहे वजा 16 आणि वजानं इकडे 1 वजाला 4ला गुणलं तर वजा 4, तर पहा वजा 16 वजा वजा अधिक, तर वजा 16मधून अधिक 4 गेले तर किती उरले वजा 12 उरले, ठीक आहे, तर आपण इथे लिहून घेऊ आता बाकीचा, ठीक आहे. तर पहा किती किंमत मिळाली, आता dy ची किंमत पहा बरं किती व्हायला लागली, वजा 12 मिळाली, ठीक आहे, तर dy ची किंमत किती झाली, वजा 16मधून 4 गेले तर dy आपला किती झाला वजा 12 झाला, ठीक आहे. तर मग आपण सांगू आता सर्वांच्या किमती माहिती झाल्या, तर यानंतर आपण x ची किंमत सांगू, काय मग dx/d, सांगा dx ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला वजा 4, तर वजा 4 ठेवा आणि d ची किंमत पण आपण काढलेली आहे, d ची किंमत किती काढलेली आहे वजा 2, तर वजा वजा कटले तर सांगा x ची किंमत किती व्हायली, बे 1 बे 2 दोन्ही 4, तर x ची किंमत किती आली आपल्याला 2 मिळाली. तसंच y ची सांगा dy/d, तर dy ची किंमत किती मिळालेली आहे मग पहा बरं, आपल्याला काय मिळाली वजा 12 मिळाली, इथे वजा 12 लिहा आणि d ची किंमत तर आपल्याला माहिती आहे वजा 2, परत वजा वजा कटला तर सांगा आता y बरोबर काय व्हायला लागला आहे 6 बेसकम 12, तर अशा प्रकारे आपण x, y काढलेला आहे, तर काय काढला पहा बरं 2,6, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, 5वा प्रश्न पण काय केलेला आहे सोडवून घेतलेला आहे. तर पहा या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल, ठीक आहे, धन्यवाद.